प्रथम मन त्याचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना मनविता त्याचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्याचे दास पुढे आस उरेना विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीला गोदांग जगन निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे विमारत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जीवोधरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक वत्रम खलानी शवादापणोदार
दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. हे तो एक संता ठाई पायी लाभ उत्तम. मनविता त्याचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देहूचे थोर साधू श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणांचा अभंग. या अभंगाद्वारे संताची संगत केल्यानंतर लाभ काय होतो याचं स्पष्ट वर्णन करतात. विठ्ठला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळं आली ती म्हणजे कोणत्याही गोष्टीला योगायोग लागतो महाराज. खरं सांगायचं म्हणजे मी बसमध्ये कंडक्टर आहे आणि कंडक्टर असल्यावर योगायोग आमचे गावात साहेब आहेत, गावात ड्रायव्हर साहेब आहेत आणि मी कंडक्टर आहे. मग आमची गाडी घ्यायची पंढरपूरला घेऊन जायची, हे आमचं कर्तव्य. तद्वत तशा त्यांच्या आधारावर आमच्या साखरे साहेबांनी सांगितलं, अनिल महाराज तुम्ही कंडक्टरची सेवा करा, आपल्या ज्येष्ठ अमृत ज्येष्ठांची सेवा करा, पण आमच्या गावात एखादी सेवा होऊ द्या. काही हरकत नाही, साहेबांचा आदेश. त्यांच्या म्हणण्याला मान ठेवून मी कीर्तनाची सेवा घेतली. योगायोग तुमच्या पुढं कीर्तन करण्याची सेवा मिळाली, हे माझं काहीतरी भाग्य. कारण कुठं कुठं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माणसं राहणार, इथं आता दुसरा दिवस असून महाराज वा, खूप चांगला आनंद वाटला बघून. आमच्या साहेबांचं धन्यवाद असो किंवा गावकरी मंडळीचे जे आमचे कमिटीतले जे सर्व पुरुष आहेत, कारण कोणत्याही कार्याला सुरुवात करताना जर जवान पोरांनी जर कार्यामध्ये सहभाग घेतला तर ते अतिशय उत्तम असतं महाराज. मग ती कोणतीही सेवा राहू द्या, मग पंगतीची राहू द्या, आपण मंडपामध्ये येऊन दररोजच्या दररोज सेवा केली ती पण राहू द्या, आणि जे दररोजचे आपले विनेकरी असतात त्यांची पण सेवा राहू द्या, ती बी सगळ्यात श्रेष्ठ ठरली जाते महाराज. सप्ताह कितीही मोठा होऊ द्या, ज्यानं रात्री पारा करील, ज्यानं दिवसा विण्याचा पारा करील, त्याला सगळ्यात जास्त मोठं फळ आहे महाराज. विठ्ठल साहेबांमुळे सेवा भेटली, साहेबांचं धन्यवाद. असं सांगायचं म्हटलं तर आमचे गायनाचार्य असो, वडगावकर असू द्या, किंवा लहानकर महाराज असू द्या, किंवा सातेगावकर महाराज असू द्या, गिरगावकर महाराज, कारण 4 मूर्ती माझ्या पुढे आहेत.
इथं योग आलता महाराज, हे इथं योग आलाय. आता समजणाऱ्याला यांना समजलं असेल, तुम्हाला समजलं नसेल तर राहू द्या. पण योग आलाय तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. कारण आम्ही पहिलं फक्त मारुती लहानगावकर महाराज आहेत ते त्यांच्यासोबत आमचा योग आला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे ठीक आहेत 14 जण, आम्ही 5 जण म्हणणार. आणि याच्या आधारावर फक्त आमच्या मृदंगाचारी पांचाळ महाराजांचं योगायोग आमची त्यांची भेट फक्त मालेगावमध्ये झाली. तसं तर एस मध्ये प्रवास करताना प्रत्येक वारकऱ्याची माझी भेट होणार. त्याच्या आधारावर आमची महाराजांची भेट झाली, तेव्हा आमची ओळख झाली. एकमेकापाशी मोबाईल नंबर होता. महाराजांनी फोन केला, महाराज तुमची आज सेवा आहे. मी म्हणलं काही हरकत नाही, धन्यवाद. योग आला. बघा ना, प्रत्येकाचा योग येतो महाराज. आणि योग आला की माणसं एकमेकाला भेटतात, आणि भेटले की मग त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून सगळ्यांचं दंडवत, सगळ्यांचं धन्यवाद. आमचे विनेकरी बाबा असू द्या, हे आमच्या एसटीत आलते, मला वाटलं बरं बघितल्यासारखं. बाबा, तर बाबाला काय करावं, कारण आले होते एसटीत. कारण म्हणजे यांना बघितल्यानंतर वाटलं की माझ्या बसमध्ये बाबा आले होते पंढरपूरला. कारण आमची दररोजच्या दररोज ड्युटी असते महाराज. पंढरपूर असो, इथं कुठंतरी प्रवासामध्ये एकमेकाला गाठ पडतेच. मग आमचे चोपदार साहेब राहू द्या, कारण आनंद वाटला मस्त. कारण थोडंफार कोणाला आनंद भेटू द्यायचा असल्यावर भेटू द्यायचा. आपल्याला दुःख झालं, पण दुसऱ्याला जर आनंद भेटत असेल त्याच्यामध्ये आपला आनंद मानायला हरकत नाही. सगळ्यांचं धन्यवाद करतो. आणि खंडोबारायाच्या चरणी, तुमच्या चरणी दंडवत घालून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सांगायचं काही नाही, पण एक जाता जाता सांगून जातो. मला वाटलं नव्हतं माझ्या या गावामध्ये सेवा भेटेल. कारण माझी इच्छा होती की आमच्या साहेबापुढं माझं कीर्तन व्हावं. साहेब म्हणायचे किती दिवसापासून कीर्तन करायला, आणि प्रत्येकाचं मन असतं कंडक्टर म्हणजे कीर्तन कसा करते की. प्रत्येकाला प्रश्न पडतो ना, इथं ड्युटी करते का कीर्तन करते. पण महाराज असं काही नसतं की कंडक्टर किंवा आपल्या प्रारब्धात जे आहे ते प्रत्येकाला भेटतं. मग आपण जर एखाद्या गोष्टीच्या मागं पळायला गेलो तर ते भेटत नाही. पण ज्यावेळेस प्रारब्धामध्ये जी गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यामध्ये भेटल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यावेळेस आपलं प्रारब्ध बदलायला जातं त्यावेळेस सगळ्यात मोठा वाटा असतो ते संगतीचा. म्हणून एखाद्याची संगत घडली की आयुष्यामध्ये आपल्याला परमार्थ येऊ शकतो. विठ्ठल प्रस्तुत या अभंगाद्वारे तुकोबारायाने खूप छान संगतीचं वर्णन केलंय महाराज. आणि आयुष्य आपलं उभं राहतं ते संगतीवर. पण एखादाच असा हुशार माणूस असतो की त्या माणसाला वाटतं माझी संगत कितीही वाईट माणसाशी घडो पण माझा स्वभाव मी बदलणार नाही. असा एखादाच तुरळा असतो बरं का, तुरळीकच एखादा माणूस असतो. त्याला वाटतं मी कितीही वाईट माणसासंग बसू द्या पण माझी चांगली वृत्ती मी सोडणार नाही. हे पण तेवढं सत्य आहे महाराज. एखाद्यास आपण म्हणतो एखाद्याच्या संगतीला बसल्यानं त्यानं वाईट झाला, ते तर 100% त्याचा परिणाम होणार म्हणजे होणार.
पण योगायोग एखाद्या वेळेस असं होतं, एखादा चांगला अंतकरणातून जर असेल कितीही वाईट सोबत राहू द्या, त्याची वृत्ती मात्र बदलणारी नाही. महाराज विठ्ठल. म्हणजे आपलं आयुष्य उभं राहतं. आपण मोठं व्हायचं कर्तृत्व जर कशामध्ये असेल तर ते संगतीमध्ये असतं. किंवा आपण एखाद्या वेळेस लय पावतो म्हणजे खाल्ल्या स्तराला जाऊन मिळतो, ते पण संगतीचा परिणाम असतो. महाराज मग संगतीचा विचार केला तर गुण पण आहेत ना, निर्गुण पण म्हणजे दुर्गुण पण आहेत त्याच्यामध्ये. संगतीचा जर विचार केला, एखाद्या पैलवाना संग जर आपण राहिलो तर आपल्या अंगामध्ये आपल्याला किती असं लकडीला राहू द्या, त्या पैलवाना संग राहू द्या, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस त्याची बघणार मग डिप्स काढणार, मग त्याची वृत्ती आपल्या अंगामध्ये येणार. म्हणजे संगतीचा परिणाम. ते तर सोडा, बरं एखादा पत्ते खेळणारा राहू द्या, उगं त्याच्या डावामध्ये जाऊ त्याच्या संगतीत बसू द्या, आपोआप कशी रम्मी, कसा डाव, कसं सगळं चालतंय ते बघतंय आणि मग आपण बी खेळायला लागते. म्हणजे संगत बघा ना. पण एखाद्या मृदंगाचार्याची संगत धरा, आज जरी आपल्याला नाही आलं पण त्याची जशी जशी आवड निर्माण होईल त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये मृदुंगाचे बोल आपोआप बसायला जातात. महाराज एकदा बसले की तद्वत तशी वृत्ती आपल्या आयुष्यामध्ये येत असते. संताचे संगती यांच्या प्रमाणानुसार दृष्टांत घेतो. महाराज व्यास मुनी बैलगाडी चालवत रस्त्यानं निघाले. जात असताना एक चाकाच्या बाजूनं किडा पळायलाय. महाराज पण ते व्यास मुनी होते. अंतकरणातलं त्या किड्याच्या समजलं, त्याची भाषा समजत होती व्यास मुनीला. पळत असताना ते किडा व्यास मुनीने प्रश्न केला त्याला, काय म्हणले, एवढा का धावालास? त्यावेळेस किड्याने प्रत्युत्तर दिलं व्यासांना, हे बघा म्हणले, मला जर चाकाखाली अर्धवट गेलो आणि मला अपंगत्व आलं, मी जर अपंग होतो, पाय मोडला, माझा हात मोडला, तर मला त्रास होईल त्याचा. याच्यामुळं मी याच्यापासून दूर जात आहे, मी धावत आहे. पण व्यास मुनीने तेव्हा त्याला सांगितलं, हे बघ म्हणले, तुझा जन्म कोणता आहे? किड्याचा. मग त्या किड्याच्या जन्मात असून तुला सुख काय आहे? मग त्यावेळेस त्या किड्यानं सांगितलं, तिथं प्रत्युत्तर दिलं महाराजांना. हे बघा म्हणले, महाराज तुम्ही विचारायलात म्हणून मी सांगायलो, माझा जन्म किड्याचा जरी असला तर पूर्वीच्या काळी शूद्र म्हणजे श्रीमंत घरचा मी माणूस होतो. बघा, श्रीमंत घरचा माणूस होतो, पण माझ्या कर्तृत्वामुळे मला किड्याचा जन्म भेटला.
म्हणजे श्रीमंत असल्यानंतर काय करायचं, व्याजानं पैसे द्यायचे, बरोबर, व्याजानं पैसे द्यायचे, किंवा एखाद्यापाशी धनसंपत्ती असेल तर एखाद्यावर अत्याचार करायचे, आणि साधू संतांना मान द्यायचा नाही, तुच्छ समजायचं. या गोष्टी पापाच्या घडल्या त्याच्या आयुष्यामध्ये, पापाच्या आयुष्यामध्ये घडल्यामुळं त्याला किड्याचा जन्म भेटला. पण एक गोष्ट, आता किड्याचा जन्म भेटल्यानंतर एखाद्या माणसाला दुसरा जन्म भेटला की मागच्या जन्मीचं ज्ञात राहत नाही. पण एखादी जर पुण्य आपल्या आयुष्यामध्ये असेल तर पुढं आठवत असतं. तसं किड्यानं त्याला व्यासमुनींना सांगितलं, हे बघा म्हणले महाराज, माझ्या आईवडिलांची सेवा केल्यामुळं मला फक्त कुठंतरी ज्ञात आहे की पहिल्या जन्मामध्ये मी शूद्र श्रीमंत माणूस होतो. विठ्ठल श्रीमंत असताना कर्मामुळे त्याला पाप भोगावं लागलं. मग त्यावेळेस व्यासमुनीने प्रत्युत्तर करे, हे बघ म्हणले, तुला हे भेटलं तर भेटू दे, पण ज्या वेळेस त्या किड्याने विचारलं मला ह्या पापातून मुक्त व्हायचंय तर मी काय करायला पाहिजे, प्रश्न केला, तेव्हा व्यासाने खूप छान उत्तर दिलं, महाराज तुला जर त्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर एखाद्या संताच्या चरणाला लीन व्हावं लागल. व्यासाने सांगितलं. त्यावेळेस त्या किड्याला समजलं, खरंच हे जर आयुष्यामध्ये आपल्याला पापातून मुक्त व्हायचंय हे योग्य प्रत्युत्तर असेल. त्यावेळेस प्रश्न केला व्यासाने, तुला आता संतांचा संघ घडला, म्हणजे व्यास संत होते महाराज, तुला व्यासांचा संघ घडला, जा तू पापातून मुक्त होशील, पण त्याला वेळ लागल, पण वेळानंतर तुझं त्याला फळ भेटणार आहे. किड्याला सांगितलं. किड्यानं देह सोडला, चाकाखाली गेला आणि देह सोडून दिला. त्याला दुसरा जन्म भेटला, मृगाचा भेटला, त्याच्यानंतर पक्षाचा भेटला, त्याच्यानंतर चांडाळाचा भेटला, परत असा जन्म भेटला, राजाच्या पोटी पुत्र जन्मला, ते किडा. म्हणजे साधूची संगत घडल्यानंतर राजाचा पुत्र म्हणून जन्माला आला. बरं, आला तर आला, आयुष्यामध्ये चांगला जन्म भेटला तर त्याचं आपण आयुष्यामध्ये सार्थक केलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये राहू द्या, आपल्याला श्रीमंत घरी जन्म भेटला किंवा एखाद्या साधूच्या घरी जन्म भेटला किंवा राजाच्या घरी जन्म भेटला तर आपण त्याचं सार्थक केलं पाहिजे. राजाचा जन्म भेटला, राजपुत्र झाला तो, पण नंतर जेव्हा व्यास भेटायला आले त्यावेळेस सांगू लागले ते राजपुत्र, म्हणजे ते किडा होता तो, हे बघा म्हणले, आता मला सगळ्या गोष्टी आहेत म्हणले, मी रथामध्ये घोड्यावर फिरतो म्हणले, मला बहिणी आहेत, मला राजदरबार आहे, मला सगळ्या गोष्टी आहेत, आणि आम्ही सगळे मित्र मिळून आम्ही मस्त मांस भक्षण करतात. काय म्हणला, मांस, म्हणजे सगळ्या गोष्टी असून मी आणखी पाप करतो. व्यासाने सांगितलं, अरे 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 म्हणले, आयुष्यामध्ये तुझं सार्थक झालं असं मला वाटलं होतं, पण तू आणखीही बदलला नाहीस. त्यावेळेस त्या किड्याला पश्चाताप, म्हणजे राजकुमाराला पश्चाताप झाला. खरंच एवढ्या योनीमधून आपण आलो पण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडला नाही. ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट 6 महिने ठेवली होती म्हणा पैपात, तसं एखाद्याचा कारभार असते महाराज. पण ते मागच्या जन्मीचं होता. योगायोग तसं झालं महाराज. राजानं एकच विचार केला, आता जे घडलं ते घडलं. तिथून तपश्चर्येला जंगलात निघून गेले, पण परत माघारी आले नाही. आयुष्याचं सार्थक केलं. कशामुळं, तिथून पुढचा जन्म भेटला त्याला ब्रह्माच्या घरी महाराज. म्हणजे सार्थकीला एवढं गेलं, संगत घडली फक्त साधू संताची म्हणून. विठाला आपलं आयुष्य जर कशावर उभं राहतं ते फक्त संगतीवर उभं राहतं. मग तसा एखादेच विरळा असते महाराज की किती दुष्ट प्रवृत्तीचे समोर बसताना त्याचं मन बदलत नाही असा एखादाच असतो. पण सरासरी आयुष्य आपलं लय जर पावत असेल तर ते संगतीमुळे पावतं. अरे विठाल जर उदाहरण घेतलं आपण, प्रत्येक माणसाचं जशी संगत भेटेल तसे त्याचे गुण होत असतात महाराज. आता पाण्याचा जर थेंब घेतला, ते जर तव्यावर पडला तर त्याची वाफ होते, आणि जर कमळाच्या पानावर पडला तर ते सुंदर हिऱ्यासारखा चमकते महाराज. पण यदा कदाचित जर वसंत ऋतूमध्ये तोच थेंब शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय होते,
मोती होते विठाला. म्हणजे माणसाचं तत्व तसं आहे महाराज. वाईटाची संगत घडली, एखादा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्या संगतीला लागलं की त्याची वापच होणार, मग धुरळाच. खळाची संगती उपयोगासी नाही. खळाची संगती उपयोगासी नाही. झाली की आयुष्य वाटेवर राहणार नाही महाराज. कोणाची बी होऊ द्या, पण ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाच्या संगतीत राहायला जातो, यदा कदाचित आपल्याला त्या माणसाचा स्वभाव माहित नाही, अज्ञात गोष्टी आहेत, पण त्याच्या संग जर संगत लागली, काही हरकत नाही, लागू द्या. पण यदा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये ज्ञात झालं की पुढचा माणूस वाईट आहे, पुढचा माणूस राक्षस वृत्तीचा आहे, पुढचा माणूस दुष्ट आहे, ज्या दिवशी आपल्याला समजलं त्या दिवशी त्याला तिथून सोडून द्यायचं. आणि जर आपल्याला दुष्टाची संगत भेटली, आपल्याला समजलं हा खूप वाईट आहे, दुष्ट आहे, नीच वृत्तीचा आहे, तरी आपण त्या माणसासोबत ज्यावेळेस राहू लागतो, त्यावेळेस पुढे येणारे अपराध, म्हणजे त्यानं जेवढे अपराध केले त्याचे अर्धे अपराध आपल्या डोक्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत महाराज. विठाल. एक छोटस उदाहरण बघा. एक मुलगा म्हणजे मोठा राहतो, कळता सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात असतात, मोठा अपराध करतो, चोरी करतो. चोरी केल्यानंतर श्रीमंत माणूस त्याला आसरा देतो महाराज. एखादा गावात श्रीमंत माणूस म्हणते चल माझ्या घरात, त्याला लपून ठेवतंय 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस. पण एखादी आमची माऊली जर श्रीमंत घरी एखाद्या पिठाची कमतरता असल्यामुळे त्याच्या घरला जाते महाराज, त्याच्या श्रीमंताच्या घरला, म्हणती माऊली थोडंसं पीठ द्या, कमी पडले. एखादी उदार अंतकरणाची जर बाई असेल किंवा उदार अंतकरणाचा माऊली असेल आमचा, तर दान देऊन टाकते. आणि श्रीमंती असून जर कुचरटपणा केला की मग ते देत नाही दान. मग म्हणते तुला कमवाय ना काय, तुला असं कराय ना का, तुला तसं कराय ना का. आयुष्यामध्ये जर कोणी आपल्या दरवाजाला आलंच तर ते म्हणण्यापेक्षा आपल्याला जर नाही देता आलं तर नका देऊ, कारण कमीत कमी त्या पुढच्या माणसाचा अपमान करायला असं तर बोलू नका ना.
तुम्हाला द्यायचं नाही दान देऊ नका, पण कमीत कमी सरळ 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 त्याला म्हणायचं बाबा माझ्याच्यानं देऊ शकत नाही, त्याला कशाला म्हणायचं हा तुला कमवाय नका, ही आपली वृत्ती आहे महाराज. द्यायचंय तर दान सरळ मार्गाने द्या, अन्यथा देऊ नका, पण त्या पुढच्या माणसाला वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका. विठाला राजाच्या त्या श्रीमंत घरच्यानं त्याला आसरा दिला. आसरा दिल्यानंतर त्या बाईला येताना समजलं की या खोलीमध्ये चोर लपलेला, मग चोराला लपून ठेवलंय. आता मावल्या आमच्या गप बसतात काय, एसटीत मी बकळ म्हणतो मावल्या व्हा घरी ते दारी सारखंच. किती म्हणलं मावल्या व्हा तिकीट काढू द्यावं, अजिबात ऐकन. आता मावशे गप बस, बोले तुला काय करायचं, तुझं तुला तिकीट काढ. ठीक आहे, पण कमीत कमी माणसाला जरा विक्षेप येईल असं तर बोलू नये. गर्दा केली बाहेरून, आबा बाबा म्हणजे चोर सापडला, चोर सापडला. आता चोर सापडला म्हणजे किती दिवसानं पोलीसवाले तपास करायला आलेत, गावातले चांगल्या श्रीमंत घरी माणूस लय निष्ठावंत बाहेरून दिसतंय, पण अंतकरणातून माहिती आहे का कसं आहे. निंबोळीची या पिके जसं राहते, निंबोळीचं पीक वरून गोड आणि आतून कडू, म्हणजे दिसायला चांगलं दिसतं एखादं माणूस, पण अंतकरणात गदळ राहू शकतंय. विठाला म्हणजे त्या श्रीमंत घरच्यांना आसरा दिला त्याला चोराला. पोलिसाला कळाली, खबर गेली गावातून. खबर गेल्या गेल्या पोलिसाची गाडी पुई 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 करीत आली, पुई पुईच करते. आली ते आली डायरेक्ट श्रीमंताच्या घरी. पहिल्यांदा चोराला धरलंच नाही. पहिल्यांदा कोणाला धरलं असेल, बाईला कशाला धरतात. आमची माऊलीच तुम्हाला दिसते का, तिनं जर प्रगट झाली, देवाला साथ द्यायला शेवटी फक्त माऊलीची साथ होती, तर देव जिंकले महाराज. त्यांची जर साथ नसेल तर आयुष्यात आपली कमतरता कधीच म्हणजे पूर्णत्वाला कधीच आपण येत नाहीत. आता हे सांगितलं म्हणून उदाहरण छोटंसं. एका श्रीमंत घरी म्हणजे चांगल्या घरी कोट्याचं घर बांधले मोठं, तिथं महाराजाला नेलं बघायला. महाराज चला आपण घर लय मोठं बांधले, काय हरकत नाही चला. गेलोत घर बांधायला, तिथं सगळं रिमोटवरलं. पहिला बटन महाराज म्हणले पहिलं बटन दाबा. अरे दाबल्या दाबल्या भर्रकन दरवाजा निघाला ते निघाला. मधात गेल्या, सोफा नाही, पलंग नाही, खुर्च्या नाहीत, काहीच नाही. आम्ही म्हणलं प्रश्न केला, महाराज म्हणले होय तुमच्या घरात काय आहे का नाही, सोफा काय सोफा शेट आय म्हणले, तुम्ही टेन्शनच घेऊ नका महाराज, आता 2 नंबर बटन दाबा. मी म्हणलं तुम्हीच दाबा, काय दाबायचं ते. 2 नंबर बटन दाबल्या दाबल्या छाताडा एवढा आले, सोफे शेट आले पुढे भर्रकन्या. एवढं मोठं मोठं कोटीचं घर होतं. जर बाथरूम मध्ये गेलं, एक बटन दाबल्या दाबल्या संतूर, निरमा, लक्स, लाईक बॉय सगळ्या साबणा बाहेर, शॅम्पू ते सगळं घर कोटीचं होतं. शेवटी आम्ही विचार केला जावं बसावं आणि माऊलीला म्हणा कुठंही पाहुणा आपल्या आला तर कमीत कमी त्याला चहा तरी प्यायला करायला पाहिजे. यदा कदाचित तेवढं नाही झालं तर कमीत कमी पाणी द्या किंवा साखर हातावर द्या. पाणी जरी दिलं प्यायला तरी ते फळाला जात असतं महाराज. तेवढं नाही झालं तर रामकृष्ण हरी घाला, फळाला जातं. विठाला मग आम्ही बसल्यानंतर विचार केला कमीत कमी महाराज म्हणलं चहा तरी काय होऊ द्या. त्यावेळेस म्हणला काय करू महाराज, एवढं कोटीचं घर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण माझं लग्नच झालं ना, होईच ना गेलंय. म्हणजे कमतरता कुठं भासली, माऊलीमुळं. मग आपण कधीही या माऊलीला धरून आयुष्यामध्ये सोबत चाललं तर आपल्या आयुष्य पूर्णत्वाला जातं, अन्यथा नाही. विठाला आपण आपलं चाललंय काय. जसं पोलीस आले, पहिल्यांदा हातकडी घातली ती श्रीमंत त्या माणसाला. ते माणूस गदा मला कशाला घातली. अरे म्हणले ज्यानं पाप केलंय, ज्यानं दोषी आहे, त्याच्यात अर्धा दोष कोणाचा, दोघाशी पतना सारे
त्यानं साथ दिली त्याच्या. म्हणजे आपण जर एखाद्या अपराधाला, एखाद्या वाईट माणसाच्या सोबत राहिलं तर आपला अर्धा दोष त्याच्यामध्ये पडत असतो. म्हणून इथून पुढं आयुष्यामध्ये जगत असताना जे आतापर्यंत राहिलंच राहू द्या, पण ज्यावेळेस आपल्याला समजलं दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे तर त्याच्यापासून लांब जायला हरकत नाही. विठाला समजा आपण जर एखादं उदाहरण घेतलं, त्याच्यानंतर आपण शेताला पाणी देत आहे, पण तेच पाणी देत असताना आपण जर कारल्याच्या वेलाला घातलं तर ते कसं होणार? कारले कडू. आणि तेच जर मिरचीच्या झाडाला घातलं तर मिरची कशी लागणार? तिखट. एखादी गोड आहे का? अजिबात नाही. आणि तेच पाणी ऊसाला दिलं तर ऊस गोड राहते. म्हणजे आपली वृत्ती एखाद्या कडू बोलणाऱ्या सोबत राहिली, आपण त्याची संगत धरली, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधीच दुर्जनाची. दुष्ट तो दुर्जना दुरीच धरावा, संग न करावा पापियांचा. दुष्ट माणसाला दूरच ठेवायचं महाराज. तशा प्रकारे चांगलं जर उसाला पाणी, कोणतंही पाणी उसाला दिलं, एखादा गोड ऊस राहतो, एखादा माणूस जर गोड वृत्तीचा असेल, चांगल्या भावनेचा असेल, त्याच्यासोबत जर आपण राहायला गेलो तर आपली वृत्ती त्याच्यासारखीच होती महाराज. आणि जर कडू कारल्यासोबत गेलं तर कडू माणूस बी होऊन जाते. आणि तिखट मिरची एखादी लय बोलणारा राहते महाराज. असं टचकून बोलते, ते पुढचा विचार करत नाही माणसाला दुःख होईल का नाही होईल, पण एखादा शब्द गेला की परत येत नाही. ज्यावेळेस द्रौपदीने चलत चलत दुर्योधनाला फक्त बोललं होतं, अय म्हणली आंधळ्याचे पोरं आंधळेच. फक्त दुर्योधनाचं चुकलं होतं की पाणी नाही, काच आहे म्हणून चलण्या गेला आणि पाण्यात पडला होता. पण धृतराष्ट्र हा सासरा होता. कितीही नीच वृत्तीचा पुढचा मोठा वयस्कर माणूस जर असेल तर आपण आदरानं बोलायला पाहिजे. म्हणजे एखादा मोठा माणूस दिसला, त्यानं वाईट जरी बोललं असेल तर आपण आदरानं त्याला नम्रतेनं बोला. त्यानं आपल्याला नम्रतेनंच बोलावं लागेल. आयुष्यात त्यानं नाही बोललं तरी पुढचा दिवस एक तरी येईल की त्यानं आपल्याला नम्रतेनं बोलल्याशिवाय राहणार नाही. विठाल म्हणजे संगत करताना चांगल्याचीच करायला पाहिजे महाराज. संगतीचा परिणाम जीवाचा जडाशी जर विचार केला, जीवाचा जीवाशी करा, जीवाचा देवाशी करा आणि जीवाचा संताशी करा. याचं जर महात्म्य आपण विचारात घेतलं, जीवाचा जडाशी, जड म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना नाहीत. आता हे माईक आहे, माईकमध्ये चेतना नाहीत महाराज, हे जड वस्तू आहे. ह्या जड वस्तूचा जर संगत केलं तर आपल्याला काही भेटेल का? अजिबात नाही महाराज, काहीच भेटणार नाही. तसं जड जर हे असेल तर असला प्रपंच आपला जड आहे महाराज. आपण प्रपंचामध्ये गुंतून राहू लागलो तर प्रपंचामध्ये कुठंही जा, कितीही श्रीमंताच्या घरी जा आणि कितीही गरिबाच्या घरी जा, तुम्ही त्याला अंतःकरणातून विचारा, तुझ्या आयुष्यात दुःख आहे का? असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये दुःख चालू नाही असा एकही विचार
विचार नाही दुःख बांधवाडी आहे हा संसार, किंवा संसार दुःख मुळे चौकडे महाराज कुठंही जा संसारामध्ये दुःखच आहे. मग त्या या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही ओ त्यात सुख नाही, यात सुख नाही ओ यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसारामध्ये बाजारच भरलाय. लग्न केलं तरी दुःखी आणि नाही केलं तरी दुःखी. लग्नाच्या अगोदर वाटतं लय लग्न करावं, आणि लग्न झालं जसं पाऊस पडल्यानंतर हिरवंगार गवत असतं, पण जेव्हा आपण त्याच्यामधून चलतो असं धोतर घालून तेव्हा पायाला मऊ मऊ लागतं. पण तेच 6 महिने उलटल्यानंतर जेव्हा ते वाळतं, जेव्हा कुसळ वाळतात तेव्हा चला मग त्याच्यातून मग कसे घुसतात बघा धोत्रामध्ये विठाला. प्रपंचाचा विचार केला लग्नाच्या अगोदर बी दुःख आणि नंतर बी दुःख, ते तर सोडाच. अहो जागा असताना आपल्याला कुठं दुःख असावं का? एक माणूस निघाला शेताला, गेला ते गेला, मस्त नवीन हिर बांधली, हिरच्या कटाला शर्ट अडकून ठेवलं, मस्त पाणी द्यायला शेताला. अशी वावटळ आली जोरात, हरकून शर्ट उडाले, हिरीत पडलं. आता पडलं तर पडलं, पट्या लागल्या बोंबल्याला, बापो म्हणला. आता बापो बापो म्हणल्या, शेजार पाजारी पळत पळत आले. अरे झालं काय? काय नाही म्हणजे झालं, लय मोठा गोष्ट झाली. अरे झालं काय? काय नाही म्हणजे माझं शर्ट पाण्यात पडलं. अरे पडलं तर पडलं, पडू दे ना, दुसरं घेऊ, नाही तर मी आयर म्हणून देईल. एखादा हुशार माणूस कधी देणार बी नसेल, उगा म्हणणार मी आयर घेतो, 4 चौघामध्ये म्हणणार, आणि एकतर गेलं की काच आयर, आणि काच काय काय नाही, अजिबात नाही. त्यानं मला ठीक आहे होते, आणि त्या शर्टामध्ये मी असतो तर म्हणजे मी बी कुठं पडलो असतो. म्हणजे विचार बघा, जागृतपणे विचार. हे जागा असताना विचार, हे तर जाऊ द्या. आपला एवढा पट्ट्यात आमच्या ओमकार सारखा समजा, लग्न करायचं करायचं करायचं, मुंबईला शिकायला गेला, कंपनी तिथंच लागला. मायबाप गावाकडं, प्रत्येकाचेच आहेत 2 नोकरदाराचे, आमचे बी आहेत बरं, तसं नाही. पण एक वाटतं, कुठेही आईवडील असतील तर त्याच्यासोबत कुठंतरी आम्ही थोडा तरी वेळ राहावं, ही प्रत्येकाची इच्छा असायला पाहिजे. आजकाल मायबाप गावाकडं, अहो ते तर सोडा, मायबाप शेजारी, लेकरू शेजारी, बायको त्याच्यासोबत. आपण काही आणून खाणार आणि मायबाप साईडला. पाण्याची बॉटल जर घ्यायची म्हणलं तर त्याच्याकडे जावं लागतं महाराज. असे एवढे निर्लज्ज जर पोरं असतील ते काही कामाचे नाहीत. मला सांगा, ज्याचे आईवडील सोबत साईडला असताना आपल्या लेकराला आणि बायकोला घेऊन काही गोष्टी खाणं म्हणजे कितपत योग्य आहे महाराज? आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे.
औरत का बहुमान, औरत का बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया। वा, टाळ्या वाजवायचा एखाद्यास. मी जसं सांगालो मायबापाला जवळ घेऊन राहायचं, त्याच्यामुळं तरी वाजवा. कारण कुठंही जाऊ द्या, पहिल्यांदा सांगितलं ज्यांना आई वडिलांची सेवा केली एवढं मोठं पाप असून त्याला ज्ञात होतं की मी मागच्या जन्मात काय केलंय. मग कमीत कमी आपण वाईट वागलात जरी असताल, आई वडिलांची सेवा केल्यानंतर तेवढं तर फळाला येणार आहे ना. जरी दृष्टवर्तीचे काही पोरं असतील, यदा कदाचित पाप घडलं असेल, आपलं पाप मागचं जर धुवून काढायचं असेल, जसे आपले आई वडील अडाणे राहो, काळे राहो, नकटे राहो, कसे बी राहू द्या, पण ते आई वडील असतात महाराज. मग त्यांची सेवा केली तरी जे मागचं जरी पाप असेल तरी ते धुतल्या जाते महाराज. विठ्ठल जागृतपणे आपल्याला दुःखच आहे, त्यानं दुःख केलं महाराज. पण ते तर जाऊ द्या, लग्न झालं, मुंबईला गेल्यानंतर 10 बाय 10च्याच रूम आहेत तिकडं. तिथं मोठाली हॉलही भेटणार महाराज. मस्त दोघं जण कंपनीत जायचं यायचं, कामाला बसतं झोपायचं, दोघंच नवरा बायको. मग दिवसा एका दिवशी सुट्टीच्या दिवशी मस्त मुंबईमध्ये दिवस गेलेला आहे कळणार आणि आलेला आहे कळणार. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये 15 दिवस आमची ड्युटी होती महाराज. मुंबई म्हणजे एखादं वाटतंय कवा गावाकडे जावा की. मुंबईमध्ये 4 नाही 10 दिवस आनंदात जातील, पण त्याच्या नंतरचे खूप कठीण जातात. एक तर तिकडंच राहावं, नाहीतर फक्त फिरून यावं मुंबई, हे आपल्याच्यानं करावं. तसं मुंबईमध्ये 10 बाय 10च्या रूमा. मग रूमा असताना मग मस्त दोघं जण झोपले, गप्पा चालल्यात. बघा दिवसा स्वप्न, आपण लई स्वप्न पाहतो. हे माझं पोरग इथं लागावं, माझं पोरग तिथं लागावं, माझं पोरग ह्या हॉटेलला जाऊ नये, माझं पोरग तिकडं बारवर जाऊ नये, हे आपले विचार. पण पोरग गेल्याशिवाय राहत नाही. असं करू नये, कारण सगळ्यात जास्त आपल्या हिंदूचे व्यसनाधीन पोरं आहेत. कमीत कमी त्या व्यसनातून दूर राहिलं तर कुठंतरी जागृती आपल्या आयुष्यामध्ये येते. अन्यथा एकतर आपला पैसा व्यस्त, दुसरी आपली इज्जत जाणार, आणि तिसरं म्हणजे आपलं शरीर खराब होणार. त्याच्यामधून फायदाच काही नाही महाराज. मग ज्या आयुष्यामध्ये सार गोष्टी आहेत ते घेण्यापेक्षा असार काय आहे त्याच्याकडे जास्त लक्ष पोरायचे चालले महाराज. विठ्ठल मुंबईमध्ये गेला 10 बाय 10च्या रूम मध्ये मस्त आरामानं दोघं जण नवरा बायको दोघंच बोलालेत. ह्या पट्ट्याचं चाले होय, आपल्याला लय लहान रूम झाली म्हणले दोघाला, आणि आपले लेकरं बाळ झाले तर कसं. तिनं मध्ये एक मुलगा झाला ना, आपल्या दोघाच्या मधात मस्त झोपतंय. विचार बघा की. मग काय हरकत नाही, मला बघू म्हणला दोघं जण. हा आता बरोबर जागा पुरती मला, तू तिकडून मी इकडून, मधात मुलगा. मग बाई गुन्हाट्यानं कुठं बसावं, बसच ना. आव म्हणले, आणि मुलगी झाली तर दुसरी एक. म्हणले काय करूत म्हणले, आपण ते बी प्रॅक्टिस करून बघूत म्हणले. झाली मुलगी समजा, इकडून मुलगा, तुम्ही काय करा जरा पलीकड सरका. जसा पलीकड सरकायला गेला त्या कॉटच्या खाली धाड पडला. म्हणजे स्वप्न, दिवसाचं स्वप्न पुढचं पाहिलंय खरं नसताना तरी त्याला दुःख झालं. विठ्ठल प्रपंचाचा जर विचार केला, त्याची जर संगत केली म्हणजे आपल्या जडाची, तर आपल्याला दुःखच आहे महाराज शेवटपर्यंत. त्याच्या पुढचा विचार करा. जडनं जडाचा हे करायचाच नाही संग, जडानं करावा जीवाचा. आता जीवाचा म्हणजे एखादा माणूस आहे, चेतना म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत आहे. एखाद दुःखाचा माणूस जर दुःखाच्या माणसापाशी गेला तर त्याचं दुःख घालवणार आहे का? अजिबात नाही. आपण एखाद्याकडे गेलोत, माझं एवढं मोठं दुःख आहे, माझी बायको एवढं भांडणं करायली, आणि एखाद्या माऊलीनं म्हणावं माझा नवरा लय दररोज पिऊन येऊन मारायला आहे, ती बी जावं त्या पेणाऱ्याच्याच घरी, तर ती दुःख बाई घालवल का? अजिबात नाही. म्हणजे दुःखापाशी दुःख गेलं की आयुष्यामध्ये दुःखच येणार. एखादा मूर्ख एखाद्या मूर्खापाशी गेलं की ते सुधारणार आहे का?
अजिबात नाही. पण एखाद्या शहाण्या माणसामध्ये जर 10 मूर्ख आहेत, एखादा शहाणा गेला तर काही मूर्खाला सुधरू शकेल, पण मूर्खापाशी गेल्यावर ते सुधरू शकणार नाही महाराज. 5-6 पोरं 10 पोराची पार्टी राहते, एखादा त्याच्यामध्ये पिणारा नसते, खाणारा नसते, पण एखादा सहजासहजी चला गडे मित्र आहेत, मित्राची पार्टी आहे आणि पार्टीमध्ये नेलं मग त्याला गुन्हाट्यानं बसू द्यायचं ना. हे 5 पोरं त्याच्या मुंडीवर बसू हे पे थम्सअप म्हणले. एखादा चांगला असल म्हणजे मजबूत अंतकरणानं असल, सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये असल, तर ते काय म्हणणार, नाही गडे हे व्यसनाधीन जाण्यापेक्षा याच्यामध्ये नाही गेलेलं बरं. किती दाबून धरून त्याला काही खाण्याचा खाऊ घालण्याचा किंवा पिण्याचा प्रयत्न करा, ते पिणार नाही. म्हणजे आपण राहताना या पोरामध्ये जरी राहिलं, आपलं अंतकरण जर चांगलं ठेवलं, तरी आपल्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठला म्हणजे आपण मूर्खापाशी गेलं की मूर्खच होणार. आता शिवरात्रीपाशी जर एकादशी गेली तर ती उपाशी, हे बी उपाशी. तसंच आहे, जीवानं जीवापाशी जावं, आयुष्यात दुःखच व्हावं. आता पुढचा विचार करा, जीवानं देवापाशी जावं. देवापाशी जावं साहजिक गोष्ट आहे. आपण जाऊन बसताल मारुतीच्या मंदिरामध्ये, खंडोबारायाच्या मंदिरामध्ये गेलात, बसताल, चिंतन करताल, पण देव आपल्याला प्रत्यक्ष बोलणार नाही महाराज. ते निर्गुण स्वरूपाचं आहे, रंग नाही, रूप आपण फक्त रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे घुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तेरा. वाह. सांगावं लागले तुम्हाला, एसटीत चढू नका म्हणलं तरी चढता की नाही? मजा गाडीत नाही मावशे, 70 माणसं आहेत, चढू नका. बापा लई मला काम आहे अर्जंट. काहीच अर्जंट नसते, मलाही माहित आहे, पण लई अर्जंट आहे म्हणता तुम्ही. तरी मी घेतलं तर काय म्हणणार कंडक्टर, चांगलं आहे. आणि मी म्हणलं मावशे मी घेतच नाही, तर मग काय म्हणणार कंडक्टर, खराब आहे. म्हणजे ही आपली वृत्ती आहे महाराज. विठ्ठला मानवता धर्म आहे. आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न करा, पण ऐकणारे असतीलच असे नाही महाराज. मानवता धर्म आहे महाराज. मग जीवाचा जीवाशी संगत किंवा जीवाचा देवाची संगत आपल्याला डायरेक्ट होऊ शकत नाही. ते निर्गुण स्वरूपामध्ये आहे महाराज. जर देवाचा विचार केला, देवाचं खूप म्हणजे एका अध्यायामध्ये काहीतरी सांगितले, खूप सुंदर वर्णन केले. जे पाहू म्हणजे डोळे नाहीत पण पाहू शकतो, हात नाहीत पण स्पर्श करू शकतो, पाय नाहीत पण चालू शकतो, हृदय नाही पण हृदयाच्या आधारानं, त्याच्या तत्वज्ञानाच्या आधारावर ही सृष्टी निर्माण करण्याचं कार्य जे भगवंत करतं आणि सांभाळण्याचं कार्य जरी जे करत असेल ते म्हणजे भगवंत आहे महाराज. विठ्ठला देव आपल्याला प्रत्यक्ष आपण त्याची संगत करू शकत नाही. शेवटचं धरा, जीवानं करावं संताची संगत. संताची संगत बघा, कारण भगवंत प्राप्तीसाठी हरि प्राप्ती शिव उपाय, धरावे संताचे ते पाय. संताचे संगती कळो येईल कमळापती, कळो येईल कमळापती, कळो येईल
म्हणजे संताशिवाय हरिप्राप्ती नाहीच महाराज. आपल्याला वाटतं डायरेक्ट देवापाशी जावं, कसं शक्य आहे? एखादा बाप ड्युटीवरून आला, समजा देव ड्युटीवरून आला आणि पुढं त्याचं बाळ बसलंय, ते बी असं दिवसा बॅटरी लावा एवढं पांढरं आणि त्याच्या नाकातून गंगा यमुना व्हाल्यात. मग बापापाशी म्हणलं पप्पा, त्यानं जर म्हणलं पप्पा तर पप्पा घेणार का? पप्पा म्हणला है काय म्हणला पप्पा? घेतलं नाही पप्पानं जवळ. पण तेच पप्पा मधात जाणार, पाय धुणार, क्वार्टर बसणार. पण आमची माऊली येणार, माऊली आली की बाळाला उचलणार, आंघोळ घालणार, त्याला फ्रेश करणार, पावडर लावणार, त्याचा मेकअप करणार, काळा टिक्का लावणार, परत त्याला आणून बसवणार. मग त्यावेळेस बापाचं जेवण बिवण झालं की मग म्हणणार बापा पिंट्या, आता मला सांगा पिंट्या येईल का? अजिबात येणार नाही, हट मध्ये. मग ते कुठं जाणार? आपल्या आईपाशी. म्हणजे आपल्याला देवापाशी जायचंय. आपण गदळ आहोत, म्हणजे आपली मराठी भाषा बरं खूप आपल्या काम क्रोध म्हणजे वाईट आहोत आपण. आपली वृत्ती वाईट आहे. आपल्याला निर्मळ करणार कोण? संत. म्हणजे जसं आईनं लेकराला निर्मळ केलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे ते, जसं आईनं लेकराला निर्मळ केलं, आपल्यामध्ये कितीही दोष राहू द्या, ते संतांनी निर्मळ केलं. आपण देवापाशी डायरेक्ट जाऊन बसलो तिथं मंदिरात, देवा मला जवळ घे म्हटलं तर देव घेणार आहे का? अजिबात नाही. पण संतांनं जेव्हा आपलं अंतःकरण नामचिंतनानं शुद्ध केलं त्यावेळेस देव आपल्याला प्राप्त होतो. मग संतानं सांगितलं तू असं वाग. हेतो एक संता ठाई पायी लाभ उत्तम. म्हणजे एकच अशी गोष्ट आहे जिथं आपण शरण जावं ना आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं, एवढा उत्तम लाभ आहे महाराज. कुठंही जा, एखादा बुडवणारा असतोय महाराज, दुष्ट राक्षस वृत्तीचा माणूस असते, त्याच्याकडे जर गेलं तर आपल्याला बुडवायचं शिकवणार. एखादा बुडलेला राहतो व्यसनामध्ये, वाईट व्यसन लागते, एखाद्याला दारूचं राहतं, एखाद्याला पुड्याचं राहतं, एखाद्याला शिव्या द्यायचं राहतं, एखाद्याला दुसऱ्याच्या काड्या करायचं राहतं, एखाद्याला काड्या फुकायचं राहतं. हे व्यसनं राहतात आणि त्या व्यसनासोबत आपण राहायला गेलं त्याने आपल्याला व्यसन लावून आयुष्याचं आपल्या बी व्यसन करून टाकतो. पुढचा विचार करा महाराज.
बुडणार तर सोडाच, काही काही असे असतात की विषयामध्ये गुंतलेले राहतात, बुडले ते विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, म्हणजे विषयाचे लोलिंगत किंवा विषयाचे सुख वाटे येते पुढे अवघड यमदंड, म्हणजे इथं विषयाचं सुख वाटतंय पण पुढं अवघड यमदंड असते. मग काही विषयामध्ये गुंतलेले असले त्याच्यासोबत आपण राहायला गेलो की मग ते बी आपल्याला विषयात बुडून टाकते महाराज. पण काहीला वाटतंय, काही लोकांना, काही साधकांना वाटतंय आपण कुठंतरी तरल्या जावं, कुठंतरी आपला उद्धार होईल. काय कृपा करील का? काय कृपा करेल नारायण, म्हणजे माझ्यावर कोणत्या नारायणाची कृपा होईल काय असं संतांना विचारतात. असे सतत विचार करणारे काही साधक राहतात महाराज. आणि काही काही मुनिजन असतात ते तरलेले असतात, ते मुक्त झाले जीवनातून. पण काही असे राहतात जे तारणारे असतात, ते म्हणजे संत असतात. विठाला म्हणजे संत देह जावो अथवा राहो या तत्वाच्या आधारावर, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आलोत, अवतार तुम्हा धराया कारण कशासाठी? उद्धाराय, म्हणजे जड जीवाचा उद्धार आपल्याला करायचा आहे म्हणून त्यांचा अवतार असतो महाराज. कारण सुख कुठंच नाही, सुख या संता समागमे, म्हणजे सुख फक्त जर कुठं असेल तर या संताच्या सोबतीत राहिल्यानंतर. आपला उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर संताची संगत असली पाहिजे. विठाला आपल्याला जर एवढंही समजलं नसलं तर कोर्ट माहिती आहे ना सगळ्याला, यदा कदाचित कोणी गेलं नसेल तर काही हरकत नाही. इथून पुढे कोर्टात जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण कुठं ते संत नेऊन ठेवतील सांगता येत नाही. म्हणजे वकील, कोर्ट म्हणजे हे जन आहे सगळं आपलं, पण त्या कोर्टामध्ये केस चालवणारा वकील असतो. आपण प्रत्येकानं गुरु केला असेल नसल किंवा करणारा असताल, एखाद्या बाईनं गुरु केला की दुसऱ्या बाईला डवसणार, हा ते लय गुरु मस्त आहेत करा तुम्ही एखाद्यानं केला की बाबाला म्हणणार बाबा आमचा गुरु आया. पण आताचे गुरु नव्हे इतरा गुरु जैसे. आपण कोणताही गुरु करावं ना आपल्या आयुष्यामध्ये मोक्ष भेटावं हे चुकीचं उत्तर आहे तुमचं, हे विचार चुकीचं आहेत. आयुष्यामध्ये गुरु करायचा असेल तर योग्य करायला पाहिजे, त्याच्या मागचं आचरण बघायला पाहिजे, तो कसा आहे, तो त्याचं कशी वृत्ती आहे, सगळ्या गोष्टी बघून आपण गुरु आयुष्यामध्ये केला पाहिजे. तसाच विचार करा, आपण कोर्टामध्ये जाणार आहेत, आपल्यावर अपराध आहे, आपल्याला अपराध, आता ते अपराधातून आपल्याला सुटायचंय. आपण काय करणार? एखाद्या चांगल्या वकिलाला धरणार आणि ती केस कोर्टामध्ये टाकणार. मग ते चांगला वकील जेव्हा घेणार आपली कोसन जर चांगला असेल तर बोर्डाला लावणार 2-3 महिन्यात. पण लई हुशार असेल एखादा, एक वकिलानं केस लढवली महाराज, 1 नाही 2 नाही 10 वर्ष मुलगा वकील झाला. आता बापाची केस सुटली नसल्यामुळं मुलाकडं देऊन टाकली. मुलाला म्हणले बाळा आतापर्यंत मी केस लढवली, आता तुझ्या हातामध्ये देतो. बघा मला सांगायचं काय, लक्ष देऊन ऐका. त्या वकिलानं वकिलाच्या मुलाला सांगितलं ही केस तुझ्याकडे घे. दिली केस, मुलानं केस घेतली, मुलानं 3च महिन्यात बोर्डाला लावली. 3च महिन्यात मुलानं बापाला घेतला पेडाचा बॉक्स आणि बापा पुढे नेऊन ठेवला. बाबाला म्हणले बाबा घ्या म्हणले पेढा, बघा तुमच्या अगोदर मी केस बोर्डाला लावली, तुम्हाला इतकी वर्ष झालं केस चालवाल्या पण बोर्डाला लावली नाही. त्याचं प्रत्युत्तर बघा कसं आहे. हे बघ म्हणले तू एवढा लहानाचा मोठा झालास पण तुझ्या शिक्षणाला जेवढा खर्च लावला तेवढा ह्या कशातून लावला? ह्या केसमधून लावला. आबे तुला अक्कल तरी आहे काय म्हणले मूर्खा? अरे ज्याच्यावर तू गाडी घेतला, ज्याच्यावर तू शिक्षण केलास त्याच केसला बोर्डावरच लावून टाकलास. मग विचार करा, आपण जर एखाद्या संताकडे गेलो, एखाद्या गुरुकडे गेलो, ते जर योग्य असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती करतो. आणि जर असाच मधात खेळवणारा असेल की मग द्या दान, द्या असं, द्या तसं, या सेवेला, मग इथं मात्र तुम्हाला देव भेटण्याची शाश्वती अजिबात नाही. विठाला मग हे संत भेटाय बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेटी, म्हणजे एवढी अवघड आहे. यदा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये असल, आपल्या भाग्यामध्ये संताची भेट होणं असल
तर ती होते, आणि एकदा झाली आणि एकदा त्याचा दास झाला की आयुष्यात कोणतीच असुर म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना. म्हणजे आपण एखाद्या संताचा दास व्हा, मग आपली आस कधीच उरणार नाही. महाराज तुकोब बरायने केलं, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. म्हणजे दास्यत्व घेतलं की सगळे प्राप्त होते, मालक म्हणून राहिलं की सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. एसटी मध्ये कंडक्टर म्हणून राहिले की उठायचं आणि ड्युटीला जायचं. पण आमचे साहेबांचा विचार करा, रात्रभर कवाय पण साहेब ही ड्युटी नका, साहेब माझं हे काम आहे. मालक झाले की परेशानी वाढणार. मग दास्यत्व म्हणून राहिलं की आयुष्यामध्ये आपलं सार्थक झाल्या शिरात नाही. विठाला दास्यत्व निकट हनुमंती म्हणजे हनुमंतरायानं दास्यत्व निकट केलं, अखंड चिंतन नामाचं केलं. त्यावेळेस त्यांच्या सोबत राहणाऱ्या वानरांचा पण उद्धार झाला. जन्म मरणाच्या वरती आम्ही बुडत होतो मारुती, तव तू दाविली श्रीराम भक्ती. मग वानर पंथीच्या पंथी उद्धार केल्या. कोण? त्या हनुमंतरायानं सगळ्या वानरपंथीला मुक्त केलं महाराज, राक्षसांना पण मुक्त केलं. का? एक तर दास्यत्व भक्ती स्वीकारली, फक्त दास्यत्व. शिवरायांचा जर विचार केला महाराज तर मावळ्यांना म्हणायची गरज पडायची नाही. त्या शिवरायांच्या प्रत्येक मावळा विचार करायचा, माझं राज मी, मला काम सांगा कोणतं तरी, माझ्यावर काम येऊ द्या. म्हणजे मरणाला घाबरत नव्हते हे शिवरायांचे मावळे होते महाराज. एका सुलतानानं विचारलं होतं, राजे म्हणले तुमच्या इथं एवढा कोणता हत्ती आहे का? म्हणले एवढा बलवान कोणता आमच्या हत्तीशी लढल तुमच्या सैनिकामध्ये? तर छत्रपती शिवरायानं प्रत्युत्तर द्यायला, अरे म्हणले ते तर सोड म्हणले, आमचा प्रत्येक मावळा हत्ती आहे म्हणले. काय म्हणले? प्रत्येक मावळा हत्ती एवढं बल आहे म्हणले.
मरायला घाबरायचे नाही, ते मावळे होते. ज्यावेळेस आपले 26 किल्ले गेले, त्यांना परत केले होते, पण राजमाता जिजाऊला वाटायचं कमीत कमी आपल्या इकडं कोंढाणा तरी राहावं. रात्रंदिवस विचार करायच्या, काळजीमध्ये होत्या. शिवराय आले, मासा काय झालं प्रश्न केला. खंत होती कुठंतरी, आईसाहेबांना काहीतरी त्रास होतोय. बोला आईसाहेब बोला. त्यावेळेस राजमाता जिजाऊ बोलू लागला, राजा अहो एवढे किल्ले गेले काही हरकत नाही, दुःख त्याचं नाही, पण मला वाटतं आपल्या स्वराज्यामध्ये कोंढाणा राहिला पाहिजे. प्रश्न केला. काही हरकत नाही मासा, तुम्ही म्हणताय ना अष्टमीला कोंढाणा तुमच्या चरणाशी आणून ठेवतो. स्वराज्यामध्ये दाखल झाला म्हणून समजा अष्टमीला वचन दिलं. चिंतेत आता कसं करायचं काय नाही, पण तेवढ्यात तानाजी धावत आले. राजा ओ राजा ओ मासा, आपल्या रायबाचं लग्न आहे आणि तुम्हाला लग्नाला यावं लागेल बरं का. राजमाता जिजाऊ कशा बोलतायत बघा ना. अहो ताना तुम्ही यावं म्हणताय, अहो आम्ही तिथंच राहणार आहेत लग्नाला. शिवबा म्हणजे तुम्ही आहेत आमचे, म्हणजे शिवबाचं स्थान दिलं तानाजीला. जसे शिवबा तसे तुम्ही आमचेच आहेत. पण राजाच्या चेहऱ्यावरचं एक गुपित तानाजी मालुसरेच्या लक्षात आलं. महाराज शब्द बोलनात राजे, अंतकरणात विचार कोंढाजीचा, कोंढाणा किल्ल्याचा अंतकरणात विचार चालू आहे. पण जर सोबत आपण एखाद्याची संगत केली तर आयुष्यामध्ये त्याचा विचार काय चालला हे कळतं. जर अंतकरणातून पुढल्या माणसावर प्रेम असेल तर, जीव असेल तर. तानाजीनं प्रश्न केला, राजा तुम्हाला आनंद नाही का झाला. अरे ताना असं का बरं म्हणतोय, मला आनंद नाही होणार. मग का उदास दिसताय, काय खंत आहे तुमच्या विचारामध्ये, काय मनामध्ये विचार चालले तुमच्या, एकदा सांगा मला. विचारलं त्यांना, पण छत्रपती शिवराय बोलायला नाही लागले महाराज. का तर त्यांना माहित होतं रायबाचं त्यांच्या मुलाचं लग्न आहे. विचारात पडले, काय सांगावं तान्याला. जर मी सांगायला गेलो तर तान्या लग्न करणार नाही, अगोदर कोंढाणा किल्ला जिंकायला जाणार. विचार करत राहिले छत्रपती शिवराय. पण तानाजी म्हणतात, अहो राजा तुम्ही आपलं समजत नाहीत ना, मला नका सांगू, काही हरकत नाही. पण नाईलाजाने छत्रपती शिवरायांना सांगावं लागले, तानाजी ताना एक सांगतो र, पण तू ऐक. आपल्या त्या 26 किल्ल्यामध्ये आपला 1 किल्ला कोंढाणा गेलाय. माझाचं म्हणणं आहे की आपल्या स्वराज्यामध्ये ते कोंढाणा किल्ला आला पाहिजे. राजा तुम्हाला वाटलं का मी नाही जाणार, पण एक सांगतो, जर जाईल तर कोंढाण्याला जिंकायला जाईल, नंतरच रायबाचं लग्न करल. तानाजी बोलायला लागले. राजा म्हणतात, नाही ताना नाही, तू तुझ्या रायबाचं लग्न कर, तयारी कर, जा तू. पण तानाजी मालुसरे परत गेले नाही महाराज. नाही राजा 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 मीच जाणार. तानाजी बोलायला लागले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. निश्चय केला, पहिला कोंढाणा नंतर रायबाचं लग्न. तानाजी निघाले कोंढाणा जिंकायला निघाले महाराज. ताना असा गेला महाराज, पण माघारी परत मात्र आला नाही. कोंढाणा जिंकला, गड आला, पण माझा सिंह गेला. म्हणजे असे मावळे छत्रपती शिवरायांच्या काळात होते, म्हणून असा राजा होणे नाही. एकच होऊन गेला छत्रपती शिवराय महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या डोंगरावर.
माझ्या राजाचं नाव गाजते ग किल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते ग किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते ग किल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. देशाची वार झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर. देशाची वार झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर. प्राणपणाने, प्राणपणाने लढले भारताच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते भगवतीला दिसल्यावर, भगवतीला दिसल्यावर. प्रार्थना धर्म मानिला जगला माणूस की. जगला माणूस की, जगला माणूस की. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या. आपली यशोधनाच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. छत्रपती शिवाजी गाणे बदली ज्ञानेश्वरी. इथं मराठी जिच्या गाणे बदली ज्ञानेश्वरी. यो माझे तलवार गाजली यात मराठी. वा 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 वा. जुनं ते सोनं असं असते महाराज. जे दासत्व स्वीकारले ते मावळे. जीव गेला तर जाऊ द्या, पण माझ्या स्वराज्यासाठी मी जगले. हे तत्व होते मावळ्याचे महाराज. संभाजी महाराज की आणि ते होते म्हणून आज आपण सुखरूप इथं बसलेले आहोत महाराज. कारण इडापिडा टळो बळीचं राजे यो, हे जेव्हा तिथं तत्व होतं तसं शिवरायांच्या काळात होतं. जर सुखाची प्रजा होती तर फक्त शिवरायांच्या काळात. आज आपल्या धर्माला धोका आहे. म्हणून कधीही आयुष्य इथून पुढे जगताना एकजुटीनं राहा. कोणत्याही जातीचा राहू द्या, ते एकच म्हणून आपला भाऊबंद म्हणून जगायला शिका महाराज. विठ्ठल. एकदा आपण संतांचं दासत्व निकट केलं की मग त्याच्या एवढं कृपादान कोणी नाही की ते आपल्या आयुष्याच्या पदरात पडतं. अभंगाचं तिसरं. प्रदान केले संती, प्रदान केले संती.
कोणतीही सरेना. वाल्याचे वाल्मिकी झाले. संतांनी एकच केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी, हे विश्वची माझे घर, तरी एक वेळ अवधान दीजिए, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. एकदा फक्त इकडे लक्ष द्या, आयुष्यात तुमच्या सुख पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना. म्हणजे साधू संतांनी एवढी कृपा करून ठेवली, एवढे ग्रंथ ज्ञानेश्वरी. आज 35,000 दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यातला एक जरी आयुष्यात आपण आचरण केलं तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. तेवढं नाही झालं, तुकोबारायचा एक अभंग जरी पाठ केला तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. तेवढं नाही झालं, आपल्याला अनंतासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी छोटासा हरिपाठ दिलाय. कमीत कमी तेवढं नाही झालं तर कमीत कमी दररोज संध्याकाळ हो सकाळ हो हरिपाठ जरी वाचलं तरी तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणजे एवढी कृपा करून ठेवली संतांनी. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं, मुर्देच्या मुर्दे पाडले. आपण तेवढं तर पाप केलं नाही ना. पाडले असतात 100 कोंबडे, 10 कोंबडे, कोण 50 कोंबडे किंवा खंबेच्या खंबे पाडले असतात. तेवढं तर पाप नाही ना. त्यानं माणसाच्या माणसं मारले तरी वाल्याचे वाल्मिकी झाले. का? नारदाच्या संगतीत आल्यामुळं. म्हणजे एवढी कृपा केली, एवढी कृपा संतांनी करून ठेवली, म्हणून आपण आपलं त्यांचं जे आपण इथं बसलो म्हणजे ते संतांचं काय सौंदर्य आहे. महाराज विठ्ठला. मग जीवन जगताना फक्त हरिपाठ जरी म्हणलं तरी आपल्याला फळ भेटतं. एवढं नाही झालं तरी वारकरी संप्रदायाचं तत्व आहे, रामकृष्ण हरीचा मंत्र दिलाय. तेवढं म्हणा, काही म्हणा, कामामध्ये काम, काही म्हणा राम नाव. काम करताना कोणत्याही देवाचं नाव घ्या. खंडोबारायाचं घ्या, तिथंच जाणार आहे. महादेवाचं घ्या, तिथंच जाणार आहे. हनुमंताचं घ्या, तिकडंच जाणार आहे. कोणत्याही देवाचं, श्रीराम प्रभूचं घ्या, तिथंच जाणार आहे. म्हणजे सगळं ब्रह्म एक आहे महाराज. ऊर्ध्व मूल मध शाखम अश्वत्थम प्राहुर अव्यय. म्हणजे एक ब्रह्म जरी असलं तरी फांद्या वेगवेगळ्या आहेत महाराज. म्हणजे प्रत्येक देव जर विचार केला, कोणत्याही देवाची भक्ती करा, फक्त एकनिष्ठेनं करा. तुम्ही दत्ताची करताय, एकनिष्ठतेनं नामचिंतन करा. फक्त अंतःकरण चांगलं ठेवा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरतीची मोठी बा फळ बांधून नेईल. सरतीची मोठी बा
कोणाचंच काही इथं जात नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे महाराज. आपल्याला वाटतं विषयामध्ये माझा प्रपंच, माझा बापाचं सोडा, बाप जर एखादा वाईट असेल तरी लेकरू कदरून जातं. विषयाचा पडी पाडू म्हणजे विषयामध्ये गुंतलं की आपण प्रपंचातच गुंतून राहतो महाराज. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, कितीही प्रपंचासाठी करा पण समाधान भेटत नाही महाराज. म्हणून एकदा तरी संतांच्या चरणाशी, देवाच्या चरणाशी लागावं, आपल्या आयुष्याचं सार्थक करावं. पण आपल्याला हरी प्राप्त करायचं असेल तर संतांचं चरणच धरावं लागतं, संतांच्या हातालाच धरावं लागतं, तर देवाची प्राप्ती होते, अन्यथा नाही महाराज. आपण असं देवाच्या पुढे जाऊन बसलं तर देव काही देणार नाही. पण एखाद्या संतांच्या आधारावर गेलं तर देव लवकर प्राप्त होतो असा बी, पण त्याला तेवढं नामनिष्ठ चिंता पाहिजे, आपली चिंतन पाहिजे देवाचं, तर होतं पुढं. नाहीतर यदा कदाचित उगाच जाऊन बसलं दररोज, साहेब महाराज तुम्हीच म्हणला देवाच्या मंदिरात गेलं तरी सगळ्या गोष्टी येतात, देवाचे द्वारे उभा क्षणभर तुम्ही सांगितलं होतं देवाच्या द्वारामध्ये जा, मी दररोज जातो, घंटाभर बसतो, पण मला देव पावला नाही. आपण एवढं अंतःकरणात वाईट आहोत, वाईट गोष्टी आपल्यामध्ये दडलेल्या आहेत, त्या जर दोष दूर करायचे असतील तर एखाद्या आईचा म्हणजे संताचा हात धरावं ना देवापर्यंत जावं. आणि संतापाशी गेलं की देवाला ते उत्तम वाटतं. अभंगाचं
तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणजे आपण आयुष्यात जन्माला आल्यानंतर संत सेवा केली पाहिजे. जसं बाळानं आईच्या हाताला धरावं तसं आपण साधू संतांच्या हाताला धरा, देव आपल्याला प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत जे झालं ते सोडा, पण आता तरी पुढे हाची उपदेश. यदा कदाचित कोणा निंदा केली असेल एकमेकाची, एकमेकाबद्दल वाईट बोलण्याची प्रत्येकाची किंवा एखाद्याची प्रवृत्ती असते, मग त्यावेळेस आपण आयुष्यामध्ये जगताय कसं हे पाहायचं. दुसऱ्याचे दोष आपण काढत बसायचं नाही. यदा कदाचित दुसऱ्यानं कर्म वाईट केले असतील, दुसरा माणूस वाईट वागत असेल, दुसरी बाई वाईट वागत असेल, दुसरा माणूस वाईट वागत असेल, जर त्यानं वाईट प्रारब्धात केलं असेल, त्यानं पाप करायलंय, पण त्याचे पाप झालेले त्याला पुढं भरावं लागणार आहेत. पण यदा कदाचित ते पाप करताय, त्याची निंदा आपण जर महागारी करायला गेलो तर ते पाप आपल्या डोक्यावर बसणार आहेत. मग ज्याचं त्याला आयुष्य कोण कसं जगायला याच्यापेक्षा आपण कसं जगायला हे महत्वाचं आहे. म्हणजे एकमेकाची निंदा करण्यापेक्षा एकमेकाला काहीतरी चांगलं शिकवायचं बघायचं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं. जे झालं ते जाऊ द्या, पण एक जाता जाता सांगून जातो, दुसऱ्याचं आयुष्यात चांगलं व्हावं एवढं जर आपण विचार केला तर आपल्या पदरात चांगलं पडल्याशिवाय राहत नाही. आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं हे जर अंतःकरणात ठेवलं तर आपल्या पदरात वाईट पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. आणि एकदा संतांची सेवा घडली की आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तेवढं नाही झालं तरी वारकरी संप्रदायामध्ये मंत्र दिलाय साधू संतांनी, रामकृष्ण हरीचा जप करा तरी आयुष्याचं सार्थक होतं. विठोबा सर्वांना रामकृष्ण हरी. अशीच सेवा पुढं पण घडावी सगळ्यांची, तुमच्या बसलेल्यांची. जसे आज इथं बसलेला आहात तसंच मी खंडोबारायापुढे विनंती करतो, प्रार्थना करतो की सगळे जसे आज सत्संगामध्ये आहेत तसेच पुढं राहावेत आणि अशीच सेवा तुमच्याकडून घडावी. हे तर सोडाच, पण एक जाता जाता सांगून जातो, या सत्संगामध्ये आपण वर्षभर सेवा नाही केली देवाची तरी चालेल, पण या 7 दिवसामध्ये सेवा केली तरी फळाला वर्षाची जाते. आणि जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विना घेणारे आहेत तेच सगळ्यात जास्त महत्व आहे. महाराज कधी विना, कधी देवाचं नामचिंतन घडत नसतं, पण घंटाभर ज्याची बारी विण्याची आहे त्यानं जर विना घेतलं तर ते सगळं फळ आपल्या पदरात पडतं. यदा कदाचित आपल्यावर कोणते संकट असतील किंवा आपलं कोणतं कार्य होत नसेल, काही अडथळे निर्माण होत असतील, त्या नामचिंतनाच्या आधारावर आपल्या कार्यामध्ये येणारे अडथळे जे विघ्न आहेत ते निघून जातात आणि आपले कार्य पूर्णत्वाला जातं, संकट पण दूर होतं. म्हणून एवढं महात्म्य आहे. आपले तर काही 7-8 जणांचे विनेकरी दिले तोटाले, तुम्हाला त्याचे नावच म्हणून दाखवतो बघा. किती भाग्य आहे महाराज बघा त्यांचं. आणि या गादीवर नाव घेणं म्हणजे लई भाग्य लागतं महाराज. ते काहीतरी पुण्यामध्ये असावं लागतं विना घेणं कोणाच्या. आत्ताच बाबा आमचे विना घेतले, आमच्या माऊलीनं घेतला होता. वाह, आनंद वाटला. तुला म्हणू लागलो तिकडलं माऊलीचा पण घे व्हिडिओ, कुठंतरी कळालं पाहिजे. सगळ्याचा अधिकार आहे महाराज विना घ्यायचा. मस्त आनंद वाटला बाबाच. पहिल्या विनेकऱ्याचं नाव रात्रीची पाळी, आणि दिवसाची पाळी कोणी करते, रात्री कोण करणार आहे. म्हणून ही महत्वाची आहे.
फळाला येते दिवसा कोणी विना घेऊन बसते, पण रात्रीचं दिवसाचं 12 घंटे जरी बसले आणि रात्री 1 घंटा जरी विना घेतला तरी ते 12 घंट्याच्या बरोबर आहे महाराज. श्यामराव संभाजीराव बालगे यांचा पहिला पारा आहे. एवढेच घर किती 11च घर आहेत त्या गावात. 11 वाडी असतात, म्हणजे एका वाड्यानुसार एक माणूस. मग श्यामराव संभाजीराव बालगे, रघुनाथ गोविंदराव साखरे, प्रभू मुंजाजी गंगात्रे, शेषराव साखरे, मारुती क्षीरसागर, संजयराव कुंडलिक गाडवे, रावसाहेब साखरे, देवीदास आंबेकर, केशव गरुडे, संभाजी मुक्ताजी निकम, केरबा सदाशिव अन्नपूर्वे. एवढ्याचं भाग्य आहे महाराज. 7 दिवस विना रात्रीच्या पाळी घेणार आहे. म्हणजे सांगायचं काय, 7 दिवस जेवढी सेवा घडती आपल्याच्यानं तेवढी एका घंट्यात ती काढणार आहे त्याचं बळ. म्हणून विना घेतला पाहिजे. उद्यापासून सगळ्यांनीच घ्या, असं नका करू. ज्यांनी घ्याले ना त्याला आता घेऊ द्या. पण खरं सांगतो, जरी तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी झालात, तुम्ही त्याला एकदा रात्री उठून बघितलं विना घेतलेला आहे का नाही, तरी तुमच्या आयुष्यात तुमच्या पदरात फळ पडते महाराज. विठ्ठला कोणतीही सेवा करा 7 दिवसात, ते आपल्याला चांगलंच आयुष्यामध्ये काहीतरी देऊन जाणार आहे महाराज. कोणतीही सेवा राहू द्या परमार्थाची. आणि परमार्थात अडथळे करणारे बी असतात, अडथळ्या करणाऱ्याला बी बरोबर बंदोबस्त असतो. सगळ्यात मोठं पाप आहे ज्यानं परमार्थात अडथळा केला. फक्त नारद स्वामीच्या आई अडथळा आले म्हणून नारद स्वामीच्या आईला मरावं लागलं. मग आपलं काय, ती नारदीय स्वामी जी गादी आहे ती नारदीय स्वामीची गादी आहे. यांच्या आईला मरावं लागलं परमार्थात अडथळा निर्माण झाल्यामुळं. मग आपलं काय. म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना रामकृष्ण हरी. सगळ्यांनी साथ दिली, तुम्ही दिली. भजनी मंडळी वा, 101 भजनी मंडळ. आनंद वाटला. जरी एखादं साऊंड बंद असलं तरी काही हरकत नाही. आमचे मस्त गायक सम्राट, खूप आनंद वाटला. चौघाचाही धन्यवाद. गावकरी असो, आमचे चोपदार साहेब असो, आमचे विनेकरी असो, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे चौघं कितीही म्हणू द्या, पण एकच आमचा वीर महाराज मर्दंगाचार्य वाजवा टाळ्या. सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक. कुठंतरी कष्ट घेतल्यामुळं इथं कुठंतरी 2 तास तुम्ही ऐकता, म्हणून यांच्या कष्टाला कधी फळ मिळतं. सगळ्यांचं तुमचं धन्यवाद. तुमचं पण बसलात म्हणून धन्यवाद. मग ते अमृत राहो, ज्येष्ठ अमृत राहो किंवा हाफ तिकीटवाले राहो, सगळ्यांचं धन्यवाद. असंच माझ्या एसटी मध्ये येत जा आणि आमच्या एसटीची शोभा वाढवत जा. तसंच सत्संगामध्ये येत जा आणि परमार्थाची शोभा वाढवत जा. वा, असं पाहिजे महाराज. सगळ्यांना रामकृष्ण. यदा कदाचित चुकीचा शब्द गेला असेल तर मी तुमचं लेकरू म्हणून माफ करा. आणि जर चांगलं काही बोललं असेल, आणि एक सांगायचं राहिलं की हो, हे माझ्या पुढं आहेत आमचे मित्र निष्ठावंत भक्ती करणारे महाराज, यांचं यूट्यूब चॅनल आहे. आपलं सगळं गाव आता जाणार आहे यूट्यूबवर. लक्षात ठेवा. कधी बी बघा उघडून, डायरेक्ट काम टाकल्या आपलं कीर्तन येणार आहे. मग कधी आठवणीत आलं, यदि कदाचित चुकीनं कुठं गेलात तरी आपल्या गावाचं नाव आठवणा जरी गेलं तरी यूट्यूबवर सर्च करायचं. अनिल महाराज पवार भाद्रेकर टाका तरी आपल्या गावाचं नाव येणार महाराज. म्हणून हे भाग्य आहे. काहीतरी तुमचा पण धन्यवाद. यदा कदाचित चुकीचा शब्द गेला असेल तर माफ करा. आणि जर चांगलं काही बोललं असेल तर खंडोबरायाच्या चरणी अर्पण करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.